जानकीने घातला पाहिलेच फोडणी मोती राम कुठे आतला पाहिलेच फोडून मोती राम कुठे आतला उघडून आपली छाती दाबिले प्रभु भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया अरे हादरली ही धरणी थरथरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे आले किती गेले किती संपले धरारा तुझ्या परिणामाचा रे अजूनी दरारा तुझ्या परिणामाचा रे अजूनी दरारा हे धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैरान एक मुखान बोला हमें बजरंग बली पर इतना भरोसा है आज पूर्व से सूर्य उदय होने का दुनिया को भरोसा है धन्य तुझे राम राज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा घे बोलावून आता कंठाशी आले प्राण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान क्या करूं और क्या नहीं बात किसी से कोई नहीं आज मस्ती की आदत मेरी बचपन से गई नहीं जय राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की पागलपन ये कैसा है काम ये जैसा तैसा है सोच की ताकत है थोड़ी सी शरारत है टेढ़ा ये सामान क्यों है आफत में जान क्यों है मच रहा बवाल क्यों है उल्टा ये दिमाग बोला राम भक्त हनुमान की श्रीरामाने वालीचा वध केला किष्किंधेचं राज्य पुन्हा सुग्रीवाला प्राप्त करून दिलं रुमेचं आणि सुग्रीवाचं मधुर मिलन झालं राजविलासात रममाण होताच सुग्रीवाला रामकार्याची विस्मृती झाली लक्ष्मणानं संतापून त्याला कर्तव्याची आठवण देताच त्याचे डोळे खाडकन उघडले आणि त्यानं सर्व वानरगणांना निमंत्रण केली सुग्रीवाच्या आज्ञेनुसार कोट्यवधी वानर एकत्र जमले सुग्रीवानं सीता शोधार्थ ते अष्टदिशांना पाठवले श्रीरामानी हनुमंत या वीरश्रेष्ठ वानराजवळ आपल्या बोटातली एक मुद्रिका दिली त्याच्याच हातून सीता शोधाचं कार्य निश्चित होईल असं त्यांना वाटलं वानरसेना अष्टदिशा चालू लागली दक्षिणेकडे गेलेल्या पथकात हनुमान नील अंगद तार जांबुवान इत्यादी वीर होते अपरंपार शोध करूनही सीतेचा ठिकाणा काही सापडला नाही तेव्हा ते कपिश्रेष्ठ हतबुद्ध झाले वालीपुत्र अंगद तर अगदी निराश झाला सुग्रीवानं दिलेली महिन्याची मुदत टळून गेली तेव्हा ही सर्व मंडळी एका पर्वतावर येऊन हताश बसले तेवढ्यामध्ये संपाती नावाचा गृधराज त्यांच्या समीप आला
तो जटायूचा भाऊ आणि दशरथांचा मित्र निघाला. संपाती म्हणाला, मला येथूनच जनककन्या आणि रावण दिसत आहेत. मला चक्षुष्मती विद्या अवगत असल्यामुळे मी हे पाहू शकतो. सीता लंका नामक सुवर्ण द्वीपावर रावणाच्या अंतःपुरात बंदिवान आहे. क्षार समुद्राच्या अथांग पाण्याचं उल्लंघन करण्याचा काही उपाय शोधा. अंगदाधिकांनी पुष्कळ विचार केला. समुद्र उल्लंघावा कोणी? शेवटी जांबवान उठला आणि निश्चयानं म्हणाला, तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल